राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के अंतर्गत कार्यरत अधिकारियों और कर्मचारियों का पिछले 8 दिनों से चल रहा काम बंद और अनिश्चितकालीन हड़ताल और भी उग्र होता जा रहा है। आज वर्धा जिला परिषद के सामने एनएचएम कर्मचारियों ने गौरी पूजन कर विरोध प्रदर्शन को एक अलग रंग दे दिया। इस पहल के माध्यम से उन्होंने सोई हुई सरकार का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया। इस हड़ताल में राज्य भर के 34,000 कर्मचारी भाग ले रही हैं, जबकि वर्धा जिले में 640 कर्मचारी भाग ले रही हैं। इसके कारण जिले में स्वास्थ्य सेवा काफी हद तक बाधित हो गई। एसएनसीयू, डायलिसिस सेंटर, डीईआईसी विभाग, आईसीयू, माइनर सर्जरी, बाह्य रोगी विभाग आदि जैसे महत्वपूर्ण सेवाएं पूरी तरीके से बंद हैं। कर्मचारियों ने चेतावनी दी है कि इस हड़ताल के कारण स्वास्थ्य सेवाओं पर पड़ने वाले प्रतिकूल प्रभाव के लिए शासन प्रशासन जिम्मेदार होगा। अतः प्रदर्शनकारियों ने सरकार से तत्काल सकारात्मक कदम उठाकर आंदोलन का समाधान निकालने की मांग की है। मॅडम, आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे। आज आगळं वेगळं आंदोलन केलं, काय सांगेल? आज आमच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। आज आम्ही आगळं वेगळं आंदोलन यासाठी केलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये गौरी पूजन केले जाते आणि या गौरी पूजनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्व अधिकारी जे आमच्यावर जो अन्याय होऊन राहिला येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर, त्या अन्यायाच्या विरुद्ध कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं जे हक्क मिळालं पाहिजे। आम्ही कोविड काळामध्ये एवढी अत्यंत महत्त्वाची जी सेवा आहे ती सेवा दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे, केंद्र शासनाने पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे। वरच्या जे इंटरनॅशनल लेवलवर जाऊन उदो करून आले आहे। आमच्या भारतातल्या कर्मचाऱ्यांनी, आशा अंगणवाडी सेविकांनी खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही कुठेतरी मृत्यूदर कोविड काळामध्ये कमी करण्यासाठी सार्थ झालेलो आहे। अशी आपली स्वतःची वाहवा करून घेतली, पण आज मात्र 5-6 वर्ष होऊन गेले, 20 वर्ष झाले आम्हाला एनआरएचएम कर्मचाऱ्यांना, पण अजूनपर्यंत शासनाने कुठेही आम्हाला या समाजामध्ये समायोजित केलेलं नाही आहे। आणि 14 मार्च 2024ला जो शासन निर्णय काढलेला आहे की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले आहे अशा कर्मचाऱ्यांचं आम्ही समायोजन करू आणि दरवर्षी 30% प्रमाणे समायोजन करू म्हणून, पण अजून कुठल्याही प्रकारची शासन त्या आम्हाला जीआरची दखल घेत नाही आहे। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आगळं वेगळं आंदोलन केलं आहे आणि जर आमची आजही अजून दखल घेणार नाही तर याच्या पुढे पण आम्ही आणखी असंच तीव्र आंदोलन करू। आणि आज आमचा 8वा दिवस आहे, तर या आंदोलनामुळे जे गरीब वर्ग आहे, जे खेड्यापाड्यातील लोक आहेत, त्यांना मात्र त्यांच्या जे आरोग्य आहे त्याच्यावर खूप विपरीत परिणाम होऊन राहिलेला आहे, कारण त्यांना ज्या प्रकारची सेवा पाहिजे त्या प्रकारची सेवा मिळून नाही राहिलेली आहे। कार्यक्रमांतर्गत बेमुदत संपाचा आज 8वा दिवस आहे। 14 मार्च 2024 रोजी आमचा जे जीआर निघाला होता त्याच्या निमित्त आम्ही आता इथे रस्त्यावर उतरलेले आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला 12-12-12 यामध्ये आश्वासन दिले होते की जर आमची सरकार आली तरी तुम्हाला रस्त्यावर बसण्याची गरज नाही पडणार, तुम्हाला कोणाच्या दारात बसण्याची गरज नाही पडणार। परंतु आज आम्हाला एवढी गरज पडलेली आहे की आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहे। आमच्या एनआरएचएम कर्मचारीमध्ये फक्त 2 कॅडरचं समायोजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण काही लोकांना ते रुजू करून घेण्यात आलेले नाही आहे। तरी आपले सरकारला आम्ही हेच एवढं विनंती करते की आरोग्य विभाग जे आहे एवढा चांगलं काम करणारे कर्मचारी आहे आणि सर्व शिक्षित लोक आहे, जर तुम्ही लाडकी बहीणला घरी बसून तुम्ही 1500 रुपये देत आहे आणि हे इथे पण लाडकी बहीण आहे, लाडके भाऊ आहे, एवढे सर्व कर्मचारी अधिकारी काम करत असताना तुम्ही यांना परमनंट आणि समायोजन करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज पडत आहे। तर कृपया करून आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की आमचं जे हे आहे आंदोलन आहे ते पूर्णपणे सशक्त आणि पूर्णपणे संबल झाला पाहिजे। कृपया करून आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात यावा ही नम्र विनंती आहे। संदर्भात हे सांगायचं आहे की नेहमीच आम्ही आंदोलनात उतरलेलो आहे, कंत्राटी कर्मचारी आणि सर्व, आणि ज्यावेळी सरकार स्थापन झालं आहे त्यावेळी शासनासोबत खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी काम केलं आहे। कोविडमध्ये सर्व परिचय आहेच की आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन झालं,
हेच सर्व बाहेर होते आणि सर्व जे नागरिक आहे किंवा जे काही इतर प्रशासन आहे त्यामध्ये जे लोक होते ते सगळे घरी होते. पण आरोग्याची एवढी मोठी भूमिका असून आणि सर्व बाबतीमध्ये सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. जे काही माननीय मुख्यमंत्री आहे, माननीय उपमुख्यमंत्री आहे, माननीय आरोग्यमंत्री आहे, या सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे. आणि आम्ही तुमचीच लेकरं आहोत, आम्ही कुठलेच बाहेरचं नाही आहोत. आज 8 दिवस झाले आम्ही इथं बसतोय तर एक प्रकारचं असं काम न केल्यासारखं होतंय. तर हे बोरिंग होत आहे. आम्हाला पाहिजे काम. तर प्लीज तुम्ही सर्व जे शासन आहे, प्रशासन आहे, या सर्वांनी आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्या. एवढे कर्मचारी जे आहे जे 15-15 वर्ष 20-20 वर्ष यामध्ये काही मृत्यू पावलेले आहे, याच्यामध्ये नक्कीच शासन सेवेमध्ये घ्या. आम्ही तुमचेच आहोत, तुमचीच लेकरे आहोत आणि दुसरं काही सांगू इच्छित नाहीये. सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे. सो प्लीज शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला इथे बसून कंटाळा येत आहे, आम्हाला पाहिजे काम. पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कृपा करून पूर्ण कराव्यात. जास्त फार काही नाही तर समायोजनाचा मेन मुद्दा आहे आणि जे काही ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना समायोजित करून घेणे आणि जे ऑन द वे आहे, जे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम झाले आहे पण त्यांना 10 वर्ष पूर्ण झाले नाही आहे, अशा लोकांना समान काम समान वेतन याचं तुम्हालाही वाटतं की आम्ही त्या हक्काचं तेवढं प्राधान्य ठेवतोय म्हणून. तर माझी एवढीच विनंती आहे सरकारांना की प्लीज याच्यावर गांभीर्याने दखल घ्या. कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडे की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।